खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय केलेला आहे। आम्ही 20,000 रुपये शेतकऱ्यांना देतो आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत होते आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विम्याचे पैसे हे जमा झाले नव्हते, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आता सांगितलेली आहे। बघा, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पीक विमा थकीत आहे आणि कमी प्रमाणामध्ये त्यांना पीक विमा मिळाला, काही शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा मिळाला नव्हता, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही इथं ठराविक जिल्हे देखील सांगितले जाणार आहे की या ठराविक जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा इथं वाटप होणार आहे। त्यासाठी सरकारने किती निधी मंजूर केला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की बघा, इथं 2,215 कोटी रुपये हे आता जसं की सरकारने मंजूर केलेले आहे की ज्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले नव्हते, जे शेतकरी अजूनपर्यंत पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी हे सरकारने आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 2,215 कोटी रुपयांचा निधी हे त्यांनी आता तब्बल मंजूर करून टाकलेला आहे। आता या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे त्यांना मिळणार हे देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा, या ठराविक जिल्ह्यांमध्ये आता या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार। तर बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला कमी प्रमाणामध्ये हा पीक विमा तुमच्या खात्यावरती जर का जमा झाला असेल तर तुम्हाला हे जिल्ह्याची यादी नक्कीच बघायची आहे। कारण की बघा, हे जिल्ह्यांच्या यादीमध्ये काही मोजके आणि ठराविक जिल्ह्यांना इथं सिलेक्टेड करण्यात आलेलं आहे, म्हणजेच पात्र करण्यात आलेलं आहे। या जिल्ह्यांमध्येच आता सरकार इथं पैसे टाकणार असं त्यांनी आवाहन करून टाकलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आता आपल्यासाठी इथं आलेली आहे। बघा, जसं की राज्याची इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक आता बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर इथं सुरू झाला। 2023 इथं साली तर जे काही आता 70% पीक विम्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आले नव्हते, आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे। आजपासूनच रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिल्यामुळे ही बातमी एकदमच इथं जसं की विश्वासाची ठरली आणि एकदमच जोरदार आणि व्हायरल झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी चाललेले जे काय तर तुमची दीर्घ प्रतीक्षा होती ते पूर्णपणे संपली असून इथं त्यांनी काही तासांमध्येच हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं आवाहन इथं त्यांनी सांगितलेलं आहे। अनेकांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण की बघा, 70% पीक विम्याचा दुसरा हप्ता म्हणजे आजपासून खात्यात थेट जमा भरपूरशा शेतकऱ्यांना झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून पीक विम्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या तुम्ही ऐकताच होत्या। आता बघा, सुरुवातीला फक्त 30% अग्रिम पीक विमा, त्यानंतर काही रब्बी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही पीक विमा होता आणखीन 30% पैसे जमा झाले होते। पण आता सगळ्यांचाच इथं मनामध्ये एक प्रश्न उरलेला होता, म्हणजे 70% पीक विमा नेमका कधी मिळणार? आता त्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, आता जो काही उरलेला 70% पीक विमा आजपासून थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यासाठी सरकारने आता कोणते ते जिल्हे निवडलेले आहे, हे जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, कोणत्या त्या पात्र जिल्ह्यांमध्ये हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, सरकारने इथं सांगितलेलं आहे, बघा आता सरकारने संबंधित जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर करून टाकलेली आहे। इम्पॉर्टंट हे यादी तुमच्यासाठी ठरणार आहे। या यादीमध्ये कोणते जिल्हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। आता बघा, तुमचा जिल्हा जर का यामध्ये आता पात्र करण्यात आला नसेल तर कदाचित तुम्हाला देखील हा पीक विमा मिळणार नाही, म्हणजेच तुम्हाला इथं अपात्र करण्यात आलेलं असेल तर तुम्हाला इथं वंचितच राहावं लागणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, 100% जसं की गॅरंटी ठेवून हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। कारण की आजच इथं सरकारच्या माध्यमातून अवघ्या 2 ते 3 तासाच्या आतमध्ये थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बँकाच्या त्या इथं माध्यमातून सर्वांना पैसे जमा होणार असं सरकारकडून आणलेल्या माहितीमध्ये हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। अनेकांच्या चेहऱ्यावर इथं समाधान इथं व्हावं आणि हास्य यावं, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय समोर आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याबद्दल मोठी घोषणा केली असून पीक विमा वाटपाची जी काय आता प्रक्रिया आताच प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यातील आजपासूनच इथं अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे। खूप महिन्यापासूनच जी रक्कम अडकून पडली होती ती आता अखेर
मोकळी करण्यात आलेली आहे. आता पुढील काही तासातच म्हणजे साधारणपणे 2 ते 3 तासांमध्ये हा निधी थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाणार आणि त्यामुळे आता बघा भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झाल्यामुळे अनेकांमध्ये जसं की खुशीचं आणि जसं की त्यांना इथं आता चेहऱ्यावर हास्य येण्याचं वातावरण समोर आलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांना आता बघा इथं 35,000, काही शेतकऱ्यांना 30,000, तर काही शेतकऱ्यांना बघा 50,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा जमा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या टप्प्यात राज्यातील एकूण 14 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी करण्यात आलेले आहे. आता बघा या निर्णयामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ती मदत शेतीसाठी आता पुढील हंगामासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि जसं की संबंधित राज्याची या यादीसुद्धा सरकारने आता जाहीर करून टाकलेली आहे. या यादीत समाविष्ट असल्यामुळे 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये आजपासूनच निधी जमा होऊ लागला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया काही जसं की काळ थांबली होती, पण आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता वेगाने पूर्ण स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि आदेश देऊन टाकलेला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून हे पैसे पाठवले जात आहे. म्हणजेच बघा कुठलेही इथं जसं की तुम्हाला फेरफटका इथं बसणार नाही आणि डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जे काही बँक अकाउंट लिंक असेल त्यावरती तुम्हाला पैसे पाहायला मिळणार आहे. आता जिल्ह्यांची यादी बघून घ्या. बघा यामध्ये पहिला जिल्हा सरकारने सांगितलेला आहे तो मध्ये आता बघा बीड जिल्हा, त्यानंतर बघा जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बघा यवतमाळ, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, त्यानंतर बघा वर्धा, अमरावती, वाशिम आणि बघा इथं बुलढाणा, या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी पुन्हा सांगितलेली आहे. बघा चंद्रपूरमध्ये देखील हे पैसे जमा होणार अशी देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का पीक विम्याचे पैसे कमी प्रमाणामध्ये जमा झाले असतील किंवा अजूनपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल आणि तुम्ही KYC केली, जे काय क्लेम असणार आहे ते बरोबर केलं, तुम्ही सर्व ई-पीक पाहणी बरोबर केली, सर्व प्रोसेस तुम्ही केली, परंतु तुम्हाला पीक विमा जर का जमा झाला नसेल तरी देखील तुम्हाला इथं वाट बघायची आहे आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड एकदा लिंक नक्की तुम्हाला करून ठेवायची आहे. फार्मर ID काढली नसेल काढून ठेवायची आहे. बाकी बघा शेतकरी बांधवांनो, 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला शेती संदर्भातील सर्वात अगोदर पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.